एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम 137. नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला. एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. 5,38,000 रुपये ऑनलाईन फसवणूक प्रकरणात बिश्नोई गँगच्या टोळीतील राकेश दवंडे यास बोरिवली कोर्ट मुंबई येथे जामीन मंजूर. इचलकरंजी येथील बिश्नोई गँगच्या टोळीतील अटकेत असणारा राकेश दवंडे राहणार संग्राम चौक इचलकरंजी याला जामिनावर मुक्त केले. याबाबतची हकीकत अशी की महिला पल्लवी सुनील बागडे राहणार गोरेगाव पश्चिम मुंबई याची 5,38,000 रुपयाची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाणे मुंबई येथील पोलिसांनी 20 जुलै 2025 रोजी राकेश दवंडे यास अटक केली होती. तसेच सोबत असणाऱ्या 4 साथीदारांच्या वर देखील BNS 318(4) IT ऍक्ट 66D प्रमाणे गुन्हा नोंद केला होता. तरी फसवणूक प्रकरणी सरकारी वकिलांनी जामीन देताना फिर्यादीची पूर्ण रक्कम द्यावी, तसेच ऑनलाईन पैशाची देवाणघेवाण राजस्थान, हरियाणा, जम्मू काश्मीर अशा ठिकाणी झाली आहे. गुन्हेगारी क्षेत्रातील बिश्नोई गँग आहे असा युक्तिवाद केला. या गोष्टीचा विचार करून जामीन नाकारावा असे सांगितले. त्यानंतर ॲडव्होकेट संग्राम नरंदेकर यांनी माननीय सुप्रीम कोर्टाचा न्याय निवाडा सादर करून आरोपीचा जामीन नाकारता येणार नाही असे माननीय कोर्टास निदर्शनास आणले. त्यानंतर माननीय कोर्टाने ॲडव्होकेट संग्राम नरंदेकर यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपीस जामीन मंजूर केला. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा.